नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये फायनली आकाशच्या समोर सत्य येणार आहे, ते म्हणजे रागिणीचं. रागिणी कशा पद्धतीने वागत आहे, भूमीच्या विरोधात कोणते कोणते डाव रचत आहे, हे सगळं आता आकाशच्या समोर येणार आहे. आणि हे सगळं आकाशला कसं कळणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर रागिणीने जो डाव रचलेला आहे तो भूमीने स्वतःच्या तोंडून आकाशला सांगितलेला आहे. मला मारण्यामागं रागिणीचा हात आहे. आणि त्याचबरोबर आकाशने भूमीचा जीव वाचवलेला आहे. आई योगेश्वरीने आकाशला मार्ग दाखवलेला असतो. आकाशला कळत नसतं की जंगलामध्ये 2 रस्ते आहेत आणि आपल्याला जे लोकेशन दाखवते ते पावनझुलाचं दाखवतंय, पण गाडी ही दुसऱ्या साईडला असते. म्हणजे गाडी एका साईडला लोकेशन चेंज करून गेलेली असते, तर भूमी एका साईडला असते आणि आकाशला हा मार्ग पण आई योगेश्वरी दाखवते. हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे रागिणी त्याचबरोबर पौर्णिमा, अभि सर्वजण तिथे असतात आणि त्यांच्या डोक्यात एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही आत्ताच्या आत्ता आपल्याला भूमी गेल्याची बातमी ऐकायची आहे. आणि एकदा का भूमी गेल्याची बातमी आपल्या कानावर पडली तरच आपल्याला आनंद होणार आहे, असं यांचं म्हणणं असतं. आणि त्या बातमीसाठी रागिणीकडे आतुर झालेली असते. तेवढ्यात पौर्णिमा म्हणते की आई, काहीतरी करपल्याचा वास येतोय. तेव्हा रागिणी म्हणते काय झालं. पौर्णिमा पाहते तर तिथे भाजी करपलेली असते आणि पौर्णिमा म्हणते की आई, भाजी करपलेली आहे. आणि ते ऐकता क्षणी इकडे रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण भाजी करपलेली आहे. आणि पौर्णिमा तेवढं बोलून थांबत नाही, तर पौर्णिमा म्हणते भाजी करपलेली आहे म्हणजेच काहीतरी हा अशुभ संकेत तर नाही ना. रागिणीला भयानक राग येतो आणि ती चवताळून उठते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश जंगलाच्या दिशेने निघालेला असतो आणि जंगलाच्या दिशेने जाताना तो शोधत असतो. भूमी भूमी म्हणून आवाज देत असतो. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. आकाशला कोणत्या रस्त्याने जायचं हे कळत नसतं, कारण त्याच्या मोबाईलच्या लोकेशनला पावनझुला लोकेशन असतं. आणि त्याला आता प्रश्न पडलेला असतो की या नक्की कुठे जायचं आहे, कारण पुढे वाट तर बंद झालेली आहे, झाडं पडलेली आहेत. आकाश मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात जात असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश जेव्हा जात असतो तेव्हा इकडे भूमी मात्र खूप घाबरलेली असते आणि भूमीच्या जवळ येत असते तो म्हणजे नाग. आणि भूमीला खूपच भीती वाटायला लागलेली असते. त्या जंगलामध्ये मोठी मोठी जनावरं असतात, त्यांचे आवाज येत असतात. भूमी घाबरत असते आणि भूमीला प्रश्न पडलेला असतो की आता कसं होणार आहे माझं. तिला कळतच नसतं की आता ह्या सगळ्यातून मी कशी बाहेर पडणार आहे. आणि त्याच वेळी इकडे भूमीचे बाबा हे देव्याईसमोर, आई योगेश्वरीच्या समोर तिथे जागर करत असतात, तिच्याकडे धावा करत असतात. आणि आपली भूमी जोपर्यंत सुखरूप येत नाही तोपर्यंत मी हा जागर थांबवणार नाही, असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि आई योगेश्वरीचा जागर ते करत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की बाबा हे भूमीच्या जीवासाठी प्रार्थना करत आहेत. भूमी सुखरूप लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडावी, यासाठी त्यांचे हे प्रयत्न चाललेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ते आई योगेश्वरीचा उदो करत असतात. इकडे भूमी खूप मोठ्या संकटात असते. त्या संकटातून बाहेर पडणंही भूमीला थोडं अवघड जात असतं. भूमीकडे आता पर्यायच नसतो, कारण भूमी अडकलेली असते अशा कंडिशनमध्ये की तिला त्यातून बाहेर पडायचं कसं हे कळत नसतं, कारण तिचे हात तर बांधून टाकलेले असतात. आकाश आता निघालेला असतो. भूमी भूमी म्हणून तो आवाज देत असतो, हाका मारत असतो, पण भूमीपर्यंत त्याचा आवाज काही पोहोचत नसतो. आणि इकडे भूमी मात्र संकटात असते. तो साप असतो तो भूमीच्या जवळ येत असतो, तो नाग भूमीच्या पायाजवळ येत असतो. आणि भूमीला आता जाणवत असतं की आता आपण संपणार, आपल्या बाळाच्या जीवालाही धोका निर्माण होणार आहे, ही जाणीव कुठंतरी भूमीच्या मनात ही झालेली असते. भूमीलाही भीती वाटू लागलेली असते की आपलं बाळ सुखरूप राहिलं पाहिजे, हा विचार तिच्या डोक्यात असतो. भूमीचा जर हात बांधलेला नसता तर भूमी नक्कीच त्या सगळ्यातून बाहेर पडली असती, पण भूमीचे हात बांधलेले आहेत त्यामुळं भूमी अडकली गेलेली असते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं आकाश पावनझुलाच्या साईडला जात असतो. म्हणजे आकाशला मोबाईलवरती जे लोकेशन दिसत असतं त्या लोकेशनच्या दिशेने आकाश निघालेला असतो. परंतु आकाशला समोरून एक मावशी येताना दिसतात आणि त्या म्हणतात की अरे, इकडे कुठं निघालाय, उलटा फिर आणि त्या रस्त्याने सरळ जा, तुला तुझा मार्ग दिसेल, असं म्हटल्यानंतर त्या तिथून निघून जातात. आणि आकाश त्यांना पाहतो मागं फिरून, तर त्या त्याला दिसतही नाहीत. म्हणजे आई योगेश्वरीने येऊन आकाशला मार्ग दाखवलेला असतो. म्हणजे रागिणीने आकाशचा रस्ता चुकवण्याचा प्रयत्न केला असला तरीही आई योगेश्वरीने स्वतः येऊन आकाशला मार्ग दाखवलेला असतो.
आकाश मग त्या मावशींनी सांगितलेल्या रस्त्याला तो निघालेला असतो आणि त्याला जाणवत असतं की पुढचा रस्ता हा बंद होता. आणि मग हे सगळं काय आहे हे आकाशच्या लक्षातच येत नाही. आणि त्या मावशींनी खूप छान अशी गोड स्माईल देत आकाशला ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. आकाश त्यांच्याकडे पाहत असतो, पण आता त्याला काही दिसत नसतात. इकडे भूमीचे बाबा कंटिन्यू आई योगेश्वरीचा जागर करत असतात, धावा करत असतात, भूमीसाठी प्रार्थना करत असतात. कारण भूमी आणि तिचं बाळ जिवंत राहिलं पाहिजे, त्यांना काहीही होता कामा नये, ही गोष्ट बाबा भूमीसाठी करत असतात. आकाश पुन्हा आता त्या रस्त्याने फिरलेला असतो आणि तो शोध घेत असतो भूमीसाठी. तो शोधाशोध करत असतो. भूमी नक्की कुठं आहे हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि भूमीला तो शोधत असतो. परंतु आकाशला काही भूमी अजून दिसलेली नसते. आणि इकडे भाजी तर पूर्ण करपून गेलेली असते. एक अशुभ संकेत रागिणीला मिळालेला असतो आणि रागिणीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तिला खूप राग येत असतो, तिची खूप चिडचिड होत असते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे, म्हणजे माझ्या बाबतीत हे सगळं काय होत आहे. मला काही करून त्या भूमीच्या मरणाची बातमी ऐकायची आहे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं आणि ती चिडचिड करत असते. तेव्हा इकडे पौर्णिमा आणि अभि दोघंही एकमेकांकडे पाहतात. अभि पौर्णिमाला म्हणतो की जरा शांत हो आणि मी बघून येतो. आणि रागिणी म्हणते की आत्ताच्या आत्ता जा आणि काही करून त्या भूमीचं काय झालं ते मला येऊन सांग. हे ऐकल्यानंतर अभि तिथून निघालेला असतो आणि रागिणीची चिडचिड वाढतच चाललेली असते. तिला असं वाटत असतं की काही झालं तरीही या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि ह्या भूमीचा अंत झाला पाहिजे, एवढीच गोष्ट रागिणीच्या डोक्यात असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा रागिणीच्या जवळ थांबलेली असते आणि पौर्णिमा विचार करत असते की या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागणार. कारण या सगळ्यात आई मात्र पूर्णपणे अडकत चाललेल्या आहेत हे पौर्णिमाच्या डोक्यात आलेलं असतं. कारण पौर्णिमा जे बोलत असते त्यात काहीतरी तथ्य असतं आणि पौर्णिमा म्हणत असते की आई मला कळत नाही आहे की आपण काय करायचं आहे, हा विचार पौर्णिमा करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बाबा मात्र कंटिन्यू देवीचा धावा करत असतात, भूमीच्या जीवासाठी प्रार्थना करत असतात. आणि या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आकाश अजूनपर्यंत भूमीच्या जवळ पोहोचलेला नसतो. तो भूमीपासून लांब अंतरावर असतो. त्याचबरोबर भूमी मात्र आता ओरडत असते. तिच्या हाताला बेडी बांधून ती एका झाडाला बांधलेली असते, त्यामुळं भूमीला तिथून बाहेर पडणं अवघड जात असतं. साप भूमीच्या जवळ आलेला असतो आणि भूमी जोरात किंचाळते. तो नाग आता भूमीला डसणार की काय अशा कंडिशनमध्ये असताना आकाश तिथं पोहोचलेला असतो आणि आकाश भूमीच्या आवाजाने भूमीच्या जवळ जातो आणि तिथं समोर आलेला नाग त्यानेही पाहिलेला असतो. त्या नागाने फणा काढलेला असतो आणि भूमीला खूप भीती वाटत असते. जर आता तो नाग आपल्याला चावला तर काही खरं नाही, हे भूमीच्याही लक्षात आलेलं असतं. आणि त्या क्षणी आकाश तिथे सर्व ताकद एकवटून समोर जातो आणि तो नाग उचलून बाजूला करतो. भूमीने मात्र डोळे गच्च पकडलेले असतात. तिला माहितीही नसतं की आकाश हा तिच्यापर्यंत पोहोचलेला आहे. या गोष्टीची जाणीव भूमीला झालेलीही नसते. तिला माहितीही नसतं की आकाश हा तिच्यापर्यंत आलेला आहे आणि आकाश हा तिला वाचवायला आलेला आहे, ही गोष्ट तिला माहितीच नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी मात्र खूपच घाबरलेली असते आणि तेवढ्यात आकाशने तो नाग उचललेला असतो. भूमीच्या लक्षात येतं की आपल्याला तो नाग काही चावलेला नाही. त्याचबरोबर तिथे आकाश येतो आणि तो भूमीला घट्ट मिठी मारतो. त्या क्षणी भूमीला कळायचं बंद झालेलं असतं. कारण काहीही झालं तरीही भूमी ही सुखरूपपणे त्यातून बाहेर पडते ना, ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि आता आकाश आणि भूमी एकत्र आलेले असतात. फायनली आकाशने भूमीला शोधून काढलेलं असतं. त्या क्षणी इकडे बाबा मात्र पुन्हा देवीचा धावा त्यांनी सुरू केलेला असतो. त्यांना काहीही करून भूमीचा जीव वाचलेला पाहिजे. जोपर्यंत भूमी सुखरूप असल्याची बातमी येत नाही तोपर्यंत शांत राहायचं नाही, असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्याच गोष्टी ते करत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बाकीची लोकंही देवीच्या मंदिरात असतात. त्यांचाही जागर सुरू झालेला असतो आणि तेही जागर करत असतात. त्याचबरोबर आकाश भूमीच्या जवळ पोहोचलेला असतो आणि भूमी ही आकाशपासून आता काही हाताच्या अंतरावरती असते आणि भूमीचा जीव आकाशने वाचवलेला असतो.
परंतु आकाशला आता भूमी ज्या झाडाला बांधलेली आहे त्या झाडापासून भूमीला त्याला बाजूला काढून तिला सुखरूपपणे आता आपल्याबरोबर घ्यायचं असतं. मग आकाश त्यासाठी प्रयत्न करू लागतो. खरं तर आकाशला कळतच नसतं की हे सगळं काय झालेलं आहे आणि भूमीला अशा अवस्थेत कोणी ठेवलेला आहे. हा प्रश्न आकाशला पडलेला असतो आणि आकाश त्याच गोष्टीचा विचार करत असतो. त्याचबरोबर आकाश पाहतो तर काय, आता जंगलामध्ये आग लागलेली असते. म्हणजे रागिणीने अभिला पाठवलेलं असतं, तर अभिने त्या लोकांच्याकडून आता जंगलामध्ये आगही लावून घेतलेली असते. आणि त्याचबरोबर रागिणीने पुढचा डाव केलेला असतो, तो म्हणजे भूमी काहीही केल्या जिवंत नको आहे असं तिनं अभिला सांगितलेलं होतं. आणि मग त्याच गोष्टीसाठी आता जंगलात आग लागलेली असते. जेव्हा ती जंगलातली आग आकाश पाहतो, भूमी पाहते, तेव्हा त्या दोघांनाही धक्का बसतो. त्यांना आता वाटतं की आता सगळं संपलेलं आहे, आता आपल्या हातात काहीच नाही आहे. आता यात सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न तर त्या दोघांच्या पुढे पडलेला असतो. या सगळ्यातून आपण कसा मार्ग काढणार आहोत या प्रश्नाचं उत्तर आकाश आणि भूमी शोधत असतात. आणि आकाश तिथला एक दगड उचलतो आणि त्या दगडाने भूमीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या हाताची बेडी काढत असतो. परंतु भूमीला मात्र अजूनही त्या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य झालेलं नसतं. त्याचवेळी आकाशच्या हाताला लागतं आणि तिथे त्या जंगलामध्ये आता आग लागलेली असते. या आगीतून आता भूमीचा जीव वाचवायचा असतो आणि या आगीतून भूमीला सुखरूपपणे बाहेर न्यायचं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र आकाश एकच विचार करत असतो की माझं बाळ आणि माझी भूमी दोघंही सुखरूप असले पाहिजेत. एवढाच विचार आकाशच्या डोक्यात आलेला असतो. इकडे भूमी मात्र रडत असते. फायनली आकाशने भूमीला सोडवलेलं असतं आणि भूमी विचार करत असते की आकाश जर आला नसता तर. आकाश, तुला माहिती आहे का, आत्ता जर तू माझ्यासोबत नसता तर माझं काय झालं असतं. हा प्रश्न इकडे भूमीने आकाशला विचारलेला असतो आणि आकाश शांतच भूमीच्या समोर असतो आणि तो भूमीला घट्ट मिठी मारतो. आणि त्या क्षणी भूमीला कळतं की आकाश खरंच त्या क्षणी आपल्याला जीव वाचवायला आलेला आहे जेव्हा त्याला कळलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून आकाशने आपल्याला बाहेर काढलेलं आहे ही गोष्ट भूमीच्या लक्षात येते. पण दोघंही खूप घाबरलेले असतात, कारण भूमीला बांधलेलं असतं त्यावेळेस तर भूमीला सोडवलेलं असतं. पण आता जंगलानेच पेट घेतलेला आहे, तर या सगळ्यातून भूमीला कसं बाहेर काढायचं हा प्रश्न आकाशच्या पुढे असतो. दोघंही घाबरलेले असतात, एकमेकांना मिठी मारलेली असते आणि दोघंही पाहत असतात की आता या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काय मार्ग काढायचा आहे ते. कारण काहीही केलं तरीही या सगळ्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढं सोपं नसतं. आणि इकडे बाबा आई योगेश्वरीचा धावा करत असतात आणि त्या क्षणी तिथे आभाळ भरून येतं, ढग आलेले असतात आणि विजा चमकायला सुरुवात होते. ज्या क्षणी विजा चमकायला सुरुवात होते त्या क्षणी बाबांच्या लक्षात येतं की म्हणजे आता आपण आपल्या भूमीला या सगळ्यातून वाचवू शकतो. ही गोष्ट त्यांनाही कुठंतरी जाणवत असतं. त्यांनाही आई योगेश्वरी सांगत असते की हो, आता आपली भूमी सुखरूप असणार आहे. या गोष्टीची जाणीव त्यांनाही झालेली असते. आणि त्या क्षणी आकाश आणि भूमीच्या बाजूने पूर्ण जंगल पेटलेलं असतं आणि आकाश आणि भूमी पाहतात तर काय, डोळे उघडतात तर पावसाला सुरुवात झालेली असते आणि पाऊस जोरदार सुरू झालेला असतो. आणि आकाश आणि भूमी या दोघांनाही धक्का बसलेला असतो, कारण अचानक पाऊस सुरू कसं काय आला हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. आणि आकाश आणि भूमी यांच्या चेहऱ्यावर एक हसू येतं, कारण फायनली आई योगेश्वरीची कृपा झालेली आहे आणि अशा दिवसातही पाऊस पडलेला आहे आणि आई योगेश्वरीने आपल्याला वाचवलेलं आहे हे भूमी आकाशला सांगते आणि आकाश भूमीला सांगतो. दोघंही खूप खुश झालेले असतात. पूर्ण जंगल आता पेट घेतलेलं असतो, ते विझलेलं असतं आणि आकाश भूमीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळालेला असतो. आकाशभूमी फायनली या सगळ्यातून आता बाहेर पडणार असतात आणि तिथे प्रशांत येतो. प्रशांतला दिसतं की आकाश आणि भूमी सुखरूप आहेत. त्यालाही खूप बरं वाटतं आणि मग प्रशांत म्हणतो की ताई मला माफ कर, हे सगळं माझ्यामुळं झालं. तेव्हा भूमी म्हणते की उलट तुझ्यासारखा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून आज मी यातून सुखरूपपणे बाहेर पडू शकलेले आहे. हे ऐकल्यानंतर भूमी आणि प्रशांत आकाश निघालेले असतात. प्रशांत त्यांना मोबाईलच्या टॉर्चने रस्ता दाखवत असतो आणि तिघंही निघालेले असतात. तेव्हा प्रशांत म्हणतो की आकाश जीजू, तुम्ही ताईला घेऊन थोडं सावकाश या, मी पुढे जाऊन गाडी घेऊन येतो. आणि असं बोलल्यानंतर आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, हे सगळं काय झालेलं आहे, आपण खरंच यातून बाहेर पडलेलो आहोत. त्या गोष्टीचं मला भारीही वाटत आहे,
पण तुला अशी वेळ तुझ्यावर कोणी आणली भूमी? हा प्रश्न आकाशला पडलेला असतो आणि आकाशने तो प्रश्न आता भूमीला विचारलेला असतो आणि भूमीकडे त्याचं उत्तर असतं. त्याचवेळी प्रशांत म्हणतो की आकाश जिजू, बरं आपण हे नंतर बोलूया. बरं, आपल्याला ह्या जंगलातून बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण आत्ता रात्र किती झालेली आहे माहिती आहे ना आपल्याला. त्यामुळं काही करून लवकरात लवकर आपल्याला या जंगलातून बाहेर पडायचं आहे. आणि प्रशांत आता भूमीची माफी मागत असतो. तेव्हा भूमी म्हणते, हो प्रशांत, ठीक आहे, चल आता आपण जाऊया इथून. पहिलं बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे ना, त्यामुळं आपण ह्या गोष्टी नंतर बोलूया. आणि असं म्हणत आकाश, प्रशांत, त्याचबरोबर भूमी सर्वजण त्या जंगलातून मार्ग काढत आता बाहेर निघालेले असतात. आणि तिघही त्या जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या जंगलातून बाहेर पडणं वाटतं तेवढं सोपं नसतं, कारण एक काळोख असतो, रस्ता व्यवस्थित नसतो, दिसत नसतं. तरीही त्यातून मार्ग काढत रस्ता शोधत आपल्याला बाहेर पडायचं आहे हे यांना माहिती झालेलं असतं. आणि मग आकाश, भूमी पुन्हा आभाळाकडे पाहतात. विजा चमकायला लागलेल्या असतात. तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी, आता पाऊस पडणार नाही, कारण तो पाऊस आपल्याला वाचवण्यासाठी आलेला होता आणि काळजी करू नकोस, असं तो भूमीला सांगतो. भूमी मात्र म्हणते की हो. आकाश म्हणतो की आई योगेश्वरीनेच आपल्याला वाचवलेला आहे. आई योगेश्वरीनेच तो पाऊस पाडलेला होता आणि म्हणूनच आपण या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडलेलो आहोत. हे ऐकल्यानंतर भूमीला पण खूपच छान वाटत असतं. आणि आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश भूमीला विचारत असतो की भूमी, तुझी अवस्था कोणी केलेली आहे? अशा अवस्थेमध्ये तुला कोणी आणलेलं आहे? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तुझ्या आईने मला या अवस्थेत सोडलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, शक्यच नाही आहे, आईचा काय संबंध या सगळ्याशी? असं म्हणत आकाश भूमीवरती आवाज चढवत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की त्यांना सगळं क्रेडिट हवं आहे, त्यांना सगळी संपत्ती हवी आहे. एकदा का सगळी संपत्ती त्यांच्या नावावर झाली की मग बघ त्या काय करतील ते, तेव्हा तुझ्या लक्षात येईल की काय होणार आहे ते. असं सगळं बोललं जात असतं. आणि आकाश म्हणत असतो की भूमी, तुझी अवस्था ज्याने कोणी अशी केलेली आहे त्याला मी सोडणार नाही. आकाश जेव्हा असं ओरडून बोलत असतो तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश बरोबर आहे, पण ही सगळी गोष्ट तुझ्या आईनं घडवून आणलेली आहे. आकाशचा मात्र विश्वास नसतो, पण तरीही आत्ता भूमीसाठी त्याला शांत राहणं गरजेचं असतं. एकतर भूमीला चालताही येत नसतं. जवळजवळ 5-7 तास भूमीला बांधून ठेवल्यामुळं तिच्या पायातलं अवसान संपलेलं असतं. आणि या सगळ्यातून मार्ग काढत आता भूमी आणि आकाश निघालेले असतात. भूमीला खरं तर राग आलेला असतो. ती म्हणत असते की रागेने त्याला सगळी संपत्ती पाहिजे, आणि बघ त्यांना का एकदा सगळी संपत्ती आणि अधिकार मिळाले की त्या तुला तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढून फेकतील, तेव्हा तुझ्या लक्षात येईल, तोपर्यंत तुझ्या लक्षातही येणार नाहीत गोष्टी. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की काय सांगतेस तू हे? त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी इकडे घरी निघालेले असतात आणि इकडे रागिनी आणि पौर्णिमा बोलत असतात. रागिनी हॉलमध्येच उभी असते आणि म्हणत असते, एकदा का त्या भूमीच्या मरणाची बातमी माझ्या कानावर आली की मग मी निवांत झाले, मग मला बरं वाटणार आहे. आणि हे शब्द आकाशच्या कानावर पडतात आणि आकाशच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे आकाशला कळतं की इतक्या वेळ भूमी आपल्याला जे सांगत आहे ते खरं आहे आणि आकाशला आता त्याच्यावरती विश्वास बसतो. आकाश आता भूमीची साथ कशी देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.